गुजरी येथील व्यापारी दादा मेटकरी यांना मारहाण करून त्यांच्याकडील 28,37,000 रुपयाची रोकड 14 फेब्रुवारी रोजी देवकर पानन परिसरातून पास केली होती। जुना राजवाडा पोलिसांनी अवघ्या 8-10 दिवसात या गुन्ह्याची उकल करून 6 तरुणांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 24 लाखाची रोकड, गुन्ह्यात वापरलेली एक 4 चाकी, 2 दुचाकी आणि मोबाईल संच असा सुमारे 28,13,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। गुजरी येथील सोने व्यापारी दादा नामदेव मेटकरी हे बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भेंडे गल्ली येथून पुईकडीकडे घरी चालले होते। यावेळी क्रशर चौक येथे 5 ते 6 जणांनी पाठलाग करून त्यांना मारहाण करत मेटकरी यांच्याकडील 28,37,000 रुपयाची रोकड लांबवली होती। या प्रकरणी मेटकरी यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसात अज्ञानाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने 8 दिवस अथक परिश्रम करून या दरोड्याची उकल केली आहे। शिवाजी पेठेतील रोहित केसरकर आणि फुलेवाडी रिंग रोड येथील रणजित कोतेकर या दोघांनी 4 साथीदारांच्या मदतीने या गुन्ह्याचा कट रचला असल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी या प्रकरणी रोहित केसरकर, रणजित कोतेकर याच्यासह मंगळवार पेठेतल्या तुषार रसाळे, शिवाजी पेठ काळकाई गल्ली येथे राहणाऱ्या ओंकार शिंदे, राजेंद्र नगर झोपडपेटी येथे राहणाऱ्या स्वप्नील ढाकरे या 6 जणांना ताब्यात घेतले। पोलिसांनी त्यांच्याकडून 24,04,000 रुपयाची रोकड, गुन्ह्यात वापरलेली एक 4 चाकी, 2 दुचाकी असा सुमारे 28,13,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। या 6 जणांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्याची उकल पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, परशुराम गुजरे, सागर डोंगरे, सतीश बांबरे, प्रशांत घोलप, अमर पाटील, प्रशांत पांडव, गजानन गुरव, संदीप माने, योगेश गोसावी, गौरव शिंदे, उत्तम गुरव यांनी मिळून केले।